नमस्कार सर्वांना, कसे आहेत सगळेजण? तुम्ही बरे आहेत ना? तर बघा, आपल्याला ब्लाऊजचा माप टाकायचा आहे पेपरवरती पूर्ण कसा माप. तर हे कस्टमरचे आणि कस्टमरला मी कोमल मामी म्हणून टाकले, कारण आपण अक्का ताईबाई म्हणून टाकावंच लागतं. तर बघा पूर्ण व्हिडिओ. छाती घडी आहे 9, पूर्ण उंची आहे 12.5, त्यामध्ये प्लस 1 मिक्स करून 13.5. मागची पट्टी म्हणजेच मागचा गळा मी पट्टी म्हणून टाकले 3, पुढचा गळा 5, शोल्डर 5.25, 2.25, भाई लांबी 3 प्लस 1 करून 4 केले. भाई गडी 7.5, दंडघेर 4.5, कंबर 26.5 आणि क्रॉसपट्टी 3 ते 2.5. 32चा आहे, हे 32 साईज आहे त्याच्यामुळं. तर असे माप घेतलेले आहेत. आणि ब्लाऊजवर कसं माप काढायचं ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले. तर पूर्ण उंची बघा टाकलेली आहे 12.5, त्यात 1 इंच मिक्स करून 13.5. अशा प्रकारे पूर्ण उंची टाकून घेतली ह्या साईडनं पण आणि पुढच्या साईडनं पण. आणि हे छाती घडी टाकली 9, हे 32चा चौथा भाग करून त्यात 1 ते 1.5 इंच मिक्स करून टाकलेले. नंतर शोल्डर घेतलं बघा 5.25 आणि गळा रुंदी घेतला 2.25. खूप छोटा आहे 32 साईज म्हणल्यानंतर एवढंच घ्या, परफेक्ट माप आहे. आणि पुढचा गळा घेतला 5 इंच, कारण पुढच्या गळ्याचा नंतर आपण आकार देऊ शकतो आणखीन, म्हणून अर्धा इंच कमीच ठेवायचा. आणि मोंढा घेतला 5.5. मोंढा कंपल्सरी शोल्डरवर अवलंबून असतो. शोल्डर जर 5 असेल तर 5.25 5.5 असा घ्यायचा. आणि इथं बघा गळाचा गोल आकार दिला 1 इंच आणि मुंडा खोली दिली बघा 1 इंच 1.5 इंच, पुढचा 1, मागचा 1.5. पूर्ण एका पेपरमध्येच कटिंग दावली तुम्हाला. आणि क्रॉसपट्टी 3 घेतलं आहे, पुढच्या साईडला 3 आणि त्या साईडला 2.5 इंच. तर बघा आता आपल्याला हे कटोरी काढायचे. तर कटोरी आपली इथं कटोरीचा माप मी टाकत नाही आणि टाकायचं पण नाही. हे टाकल्यामुळं खूप प्रॉब्लेम्स येत असतात, कटोरी बसत नाही व्यवस्थित. तर हे जे मुंडा खोली जे आहे 1 इंच पुढचा, तिथनं 2.5 इंच घ्यायचं. 2.5, 2.25, 2 मोठी असेल तर 2 घ्यायचं, 2.25 छोटी असेल तर 2.5, शेवट 2.5च. 32 साईजला 2.5 इंच. आणि इथं बघा अर्धा इंच वरती घ्यायचा पुढच्या गळ्याच्या खोलीला आणि तिथून आकार द्यायचा असा व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा, हाताने शेप द्यायचा ह्याला. हे झाला मोंढा आणि हे कटोरी तयार. तर एकदम परफेक्ट माप आहे. असं माप टाकून बघा, तुमचा कसलाच चुकणार नाही. तर तुम्हाला मी ह्याचा तक्ता पण देईन, मी लवकरच तक्ता पण बनवणार आहे. तर तुम्हाला माप कसं काढायचं ब्लाऊजवर ते दाखवले आणि ही माप कसं टाकायचं हे पण दाखवले. आता चला इथंच भाईचं पण लगेच माप दाखवते तुम्हाला. आता भाई लवकर समजणार नाही तरी पण तुम्हाला समजावे अशी पद्धतीने खूप प्रयत्न करून टाकते. तर हे आहे बघा, उंची आहे 3 पूर्ण उंची, त्यात 1 मिक्स करायचं, कारण हे अस्तरचं आहे म्हणून 1, आणि साधं जर असेल तर त्यामध्ये आपण 1.5 मिक्स करायचं. तर हे अस्तर आहे म्हणून 1 इंच मिक्स केला. तर उंची घेतली आपण 4 इंच. उंची किती घेतली? 4 इंच. आणि इथं दंड घेरावर अवलंबून असतो बाईची घडी 7 इंच आहे आणि तिथून 1.5 इंच घेतले आपण. बाई खोली 1.5 इंच घेतले, कारण छोटी आहे बाई त्याच्यामुळं. आणि जर मोठी जर असेल 5च्या पुढी तर 2.5 इंच घ्यायचं. 5-6 पुढी उंची जर असेल तर, उंची कमी असेल की 1.5 इंच घ्यायचा. तर इथं बघा 1 इंच घेतला इथून इथं आणि त्याच्या पुढी पण 1 इंच घेतला, मार्कर करून घेतलं. त्याच्यानंतर जे 1.5 आहे तिथून ते पहिलं जे कोपरा आहे तिथून आखून घेतलं, त्याला पूर्ण जोडून घ्यायचं, टेपच्या साह्यानं जोडून घ्यायचं. त्याचा मध्य काढायचा. त्याच्यानंतर मध्य काढून त्याच्यावरती अर्धा इंच घ्यायचा आणि जे 2 नंबरला आपण 1 इंच घेतलेलं आहे दुसरा, त्याला जोडायचं इथं 1.5 इंचला. एकदम सेप देऊन गोल जोडायचं. नंतर जे पहिला घेतला आहे ते जे मध्य काढले तिथं जोडायचं आणि त्याच्या खाली एकदम अर्धा ते पाऊण इंच घेऊन त्याला जोडायचं. असं करून अशा पद्धतीने बघा भाईची घडी पण टाकायची, भाई पण कटिंग करायची. हे खूप सोपी पद्धत आहे. आणखीन तुम्हाला सोप्या पद्धत सांगते, 2-4 पद्धती आहे त्याच्यामध्ये, पण मी असं समजावं तुम्हाला असं सांगते. तर हे पण समजलंच असेल तुम्हाला. तरी हे जर समजलं नसेल तर कमेंट करून नक्कीच विचारा. आणखीन मी व्हिडिओ टाकीन, ह्याचा सेपरेट एक व्हिडिओ टाकते भाईचा. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण पेपरवर टाकलेलं आहे. नंतर कटोरी आणि फक्त मोंढा ह्याच्यात वाढवून घ्यायचा आहे. आणि कटोरी कसं वाढवायचं तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, तर त्याचा पूर्ण पण व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये बघा. ते पण 32 साईजच आहे. मी सुरुवात 32 साईजपासूनच केलेली आहे. 32, 28, 30 हे साईज एकच येतात. अशाच पद्धतीने माप टाकायचे. आणि 34चा साईज तुम्हाला दाखवते, त्याच्यामध्ये थोडासा वेगळा फरक पडतो, एकदम किंचित थोडासा फरक पडतो, जास्त नाही. तर बघा अशा पद्धतीने पेपर टाकायचा माप. एकदम व्यवस्थित परफेक्ट बसतो, थोडाही चुकणार नाही. कटोरीचा माप घ्यायचा नाही. कटोरीचा माप न घेता डायरेक्टली 2.5 इंच, 2.25, 2 इंच करून तिथं गळाच्या वरती अर्धा इंच करूनच गोल आकार देऊन घ्यायचा.
एकदा गोल आकार द्यायला सेप तुम्हाला जमलं की व्यवस्थितच कटोरी जमती, फिसकत नाही कुठंही. एकदम गोल एकदम खूप पण असं क्रॉस करायचं नाही, एकदम आपल्या हातात पेन ठेवायची आणि आपला गोल आकार द्यायचा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.